निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाओ, हीच मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, मला दररोज किमान 100 ते 150 कमेंट्स या फक्त लग्नाबद्दलच्या येतात. त्या अशा की ताई, माझ्या मुलाचं लग्न होत नाही किंवा मुलीचं लग्न होत नाही, तर यासाठी उपाय सांगा. तसेच कित्येक भक्त विवाह जुळण्यासाठी स्वामींना साथ घालतात, त्यांना नवस बोलतात. तर बघा, ब्रह्मांड नायक स्वामींची कृपा आपल्या पाठीशी सदैव आहेच. आणि त्यांच्याच कृपेने आज मी तुम्हाला असा प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या विवाहातील सर्व अडचणी दूर होतील. आणि ज्या लोकांनी तुम्हाला नाकारले होते, ते स्वतःहून तुमच्याकडे लग्नाची बोलणी करायला येतील. तसेच 21 दिवसात विवाह जुळेल एवढी मी खात्रीने सांगते. पण त्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पूर्ण श्रद्धेने पालन करायचे आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, ज्यांचे विवाह जुळत नसतील, लग्नासाठी स्थळं येत नसतील किंवा स्थळं येतात पण काही ना काही कारणाने विवाह जुळत नाही, तर अशा सर्व बंधू भगिनींना मी एकच विनंती करेन. स्वामी, माझ्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकर होऊ द्या, असे कमेंटमध्ये न लिहिता, स्वामी तुमच्या अखंड कृपेने माझ्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकरच होणार आहे, असे कमेंटमध्ये लिहा. आणि मग पहा याचा किती सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर होतो. विशेष म्हणजे आजचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाहीये. घरच्या घरी अगदी शांतपणे तुम्ही हा उपाय करू शकता. कोणताही मोठा खर्च नाही, उपवास नाही, कठीण मंत्र नाहीत. फक्त स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे. मंडळी, आजकाल विवाह जुळणं ही खूप मोठी समस्या बनलेली आहे. आधीच्या काळामध्ये एवढ्या अडचणी यायच्या नाहीत, पण आता कित्येक ठिकाणी सगळं व्यवस्थित असून सुद्धा लग्न जुळत नाही. मुलगा चांगला असतो, नोकरी चांगली असते, घर चांगलं असतं, तरी काही ना काही कारणाने गोष्ट पुढे जात नाही. आणि त्यामुळे घरातील आईवडील खूप जास्त चिंतेमध्ये असतात. रात्री झोप लागत नाही. सतत मनामध्ये एकच विचार सुरू असतो की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कधी होणार. समाजातील लोकसुद्धा सारखे प्रश्न विचारतात, अजून लग्न नाही झालं, काय प्रॉब्लेम आहे? अशा बोलण्यामुळे मन अजूनच दुखावत असतं. आणि कितीतरी वेळा असं होतं की लग्न जुळतं सुद्धा, पण पुढे अचानक अडथळे यायला सुरुवात होते. कधी पत्रिका कारण बनते, कधी दोन्ही घरांमध्ये काही मतभेद होतात, तर काही वेळा विनाकारण गोष्टी मोडतात. मग लोक वेगवेगळे उपाय करायला सुरुवात करतात. कोणी मंदिरात जाऊन देवाची पूजा करतं, कोणी नवस करतं, कोणी उपवास करतं, पण तरीही मनाला समाधान मिळत नाही. कारण प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा संसार सुखाने सुरू व्हावा, त्यांनी आनंदात राहावे. म्हणून आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा अनुभव सिद्ध उपाय आहे. हा उपाय विशेष करून त्या लोकांसाठी खूप प्रभावी मानला जातो ज्यांच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येतात. स्थळ येऊन सुद्धा गोष्ट पुढे जात नाही, किंवा मुलगा मुलगी लग्नासाठी तयार होत नाहीत. काही वेळा ग्रहदोष असतात, काही वेळा वास्तुदोष असतो, तर काही वेळा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते आणि त्यामुळे शुभ कामांमध्ये अडथळे यायला सुरुवात होते. म्हणून हा उपाय करताना मन पूर्ण शांत आणि स्वच्छ ठेवायचं आहे. आता हा उपाय नेमका कधी करायचा आहे ते जाणून घेऊया. तर बघा, हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा गुरुवारी करू शकता, पण दोन्ही दिवशी करायचा नाहीये. तुम्हाला ज्या दिवशी योग्य वाटेल त्या एका दिवशी सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. शक्यतो सूर्योदयापासून ते सकाळी 11 वाजेच्या आत हा उपाय केला तर खूप चांगलं मानलं जातं. कारण सकाळची वेळ ही सकारात्मक ऊर्जा असणारी वेळ मानली जाते. आणि जेव्हा आपण सकाळी देवाचं स्मरण करून कोणताही उपाय करतो, तेव्हा त्याचा परिणामसुद्धा लवकर दिसून येतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 3 वस्तू लागणार आहेत. एक शेंडी असलेला नारळ, एक लाल रंगाचा कपडा आणि एक मौली धागा, म्हणजेच लाल पिवळ्या रंगाचा सुती धागा. या 3 गोष्टी आपल्याला आधी आणून ठेवायच्या आहेत. नारळ घेताना शक्यतो पाणी असलेला नारळ घ्या, कोरडा नारळ घेऊ नका. आणि लाल कपडा अगदी छोटासा घेतला तरी चालेल, नवीन घेतला तर उत्तमच, पण स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. आता उपाय कसा करायचा आहे ते व्यवस्थित समजून घ्या.
सकाळी लवकर उठून प्रथम घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि मग देवघरासमोर शांतपणे बसायचं आहे. देवघरात दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा. मनोभावे देवपूजा करा. त्यानंतर एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून देवासमोर ठेवायचं आहे आणि मग जो नारळ आपण घेतलेला आहे तो हातात घ्यायचा आहे. ह्यानंतर तो लाल कपडा नारळाभोवती व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि मग जो मौली धागा आहे तो त्या नारळाभोवती सलग 3 वेळा फिरवायचा आहे. 1, 2 आणि 3. गाठ बांधायची नाही, फक्त धागा गुंडाळायचा आहे आणि उरलेला धागा आतमध्ये खोचून ठेवायचा आहे. हा उपाय करत असताना मनामध्ये कोणताही राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार ठेवायचा नाही, कारण हा उपाय श्रद्धेने केला तरच त्याचं शुभ फळ मिळतं. मंडळी, अनेक जण उपाय करतात पण मनामध्ये सतत शंका ठेवतात. खरंच फायदा होईल का? हे केल्याने काही होतं का? पण बघा, देवावर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं, कारण श्रद्धेमध्ये खूप मोठी शक्ती असते आणि जेव्हा आपण पूर्ण मनाने प्रार्थना करतो ना, तेव्हा देव नक्कीच आपली हाक ऐकतो. त्यामुळे उपाय करताना मन शांत ठेवायचं आहे आणि फक्त एकच प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या लवकरात लवकर दूर होऊ देत आणि त्यांना योग्य जोडीदार मिळू देत. त्यानंतर तो नारळ तुम्हाला देवघरात किंवा घरातील अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे बाहेरच्या लोकांची नजर पडणार नाही. काही लोक देवघरात ठेवतात, काही कपाटामध्ये ठेवतात, तर काही ईशान्य दिशेला ठेवतात. पण हा नारळ कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि शांतपणे करायचा असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी मीठ खायचं नाही. हा एकच नियम आहे. बाकी कोणताही उपवास नाही, कोणताही मंत्रजप नाही. फक्त त्या दिवशी मीठ टाळायचं आहे आणि पूर्ण दिवस शांत राहून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. असे मानले जाते की या उपायामुळे विवाहामध्ये येणारे अडथळे दूर व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये शुभ वातावरण निर्माण होते. आता मी तुम्हाला त्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या विवाह जुळण्यासाठी प्रत्येकाने लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करताना कसलीही घाई करायची नाही. आजकाल लोकांचं काय झालं आहे माहिती आहे का? लगेच परिणाम हवा असतो. आज उपाय केला आणि उद्या लग्न जुळलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पण प्रत्येक गोष्टीला वेळ असते. देव प्रत्येकासाठी योग्य वेळ ठरवत असतो. त्यामुळे सतत चिंता करत बसू नका. माझाच का होत नाहीये? माझ्याच नशिबात इतक्या अडचणी का? असे विचार मनामध्ये आणू नका. कारण जेव्हा माणूस जास्त नकारात्मक विचार करतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या घराच्या वातावरणावर सुद्धा होत असतो. काही घरांमध्ये सतत विवाहाचा विषय निघतो. सकाळपासून रात्रीपर्यंत एकच चर्चा सुरू असते. हे स्थळ का मोडलं? ते लोक नाही का म्हणाले? आता पुढे काय? अशा सततच्या बोलण्यामुळे घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि त्या वातावरणाचा परिणाम मुलगा किंवा मुलगी यांच्या मनावर खूप जास्त होत असतो. ते आतून तुटायला लागतात आणि त्यामुळे स्वतःच्या मनातल्या गोष्टीसुद्धा ते कोणाला सांगत नाहीत. काही मुलं सतत चिडचिड करायला लागतात कारण त्यांच्यावर सुद्धा खूप मानसिक ताण आलेला असतो. म्हणून सर्वात आधी घरातील वातावरण शांत ठेवायचं आहे. मुलांना किंवा मुलींना सतत टोमणे मारायचे नाहीत. काही आईवडील नकळत बोलून जातात, तुझ्यामुळे आम्हाला उत्तरं द्यावी लागतात, तुझं लग्न काही जुळत नाही. पण अशा बोलण्याने समोरची व्यक्ती अजूनच आतून दुखावत असते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक बोलणं खूप महत्त्वाचं आहे. देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहायचे आहेत. आणि मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं नातं नसतं. 2 कुटुंब एकत्र येत असतात. त्यामुळे घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आजकाल काही लोक फक्त वय वाढतंय म्हणून पटकन निर्णय घेतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे योग्य व्यक्ती मिळणं खूप महत्त्वाचं आहे. उशीर झाला तरी चालेल, पण निर्णय योग्य झाला पाहिजे. आता या उपायाबरोबरच अजून एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. विशेष करून ज्यांचं लग्न वारंवार मोडतं किंवा चांगली स्थळं येऊनसुद्धा विषय पुढे जात नाही, अशा लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय गुरुवारी करायचा आहे. गुरु हा गुरुग्रहाचा दिवस मानला जातो आणि विवाहासाठी गुरुग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. या उपायासाठी तुम्हाला फक्त एक हळकुंड घ्यायचा आहे आणि एक पिवळा कपडा घ्यायचा आहे. गुरुवारी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घातल्यानंतर त्या हळकुंडाला पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि जर पिवळा कपडा नसेल तर लाल धागा बांधला तरी चालेल. त्यानंतर ते हळकुंड तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे.
मुलगा असेल तर त्याने खिशामध्ये ठेवायचं, मुलगी असेल तर पर्समध्ये ठेवू शकते. पण शक्यतो ते शरीराच्या जवळ राहील अशा पद्धतीने ठेवायचं आहे. असं मानलं जातं की हळदीमध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते आणि गुरुग्रहाशी सुद्धा हळदीचा संबंध मानला जातो. त्यामुळे हा उपाय श्रद्धेने केल्याने विवाहामध्ये येणारे अडथळे दूर व्हायला मदत होते. काही लोकांना हा उपाय केल्यानंतर चांगली स्थळं येऊन त्यांचे विवाह जुळले असा अनुभव सुद्धा आलेला आहे. पण बघा मंडळी, उपाय करताना दुसऱ्याचं वाईट कधीच मनात आणायचं नाही. काही लोक म्हणतात आमचं काम व्हावं म्हणून काहीही करू, पण देवाजवळ फक्त स्वच्छ मन चालतं. जर आपण दुसऱ्याचं वाईट विचार करत बसलो तर कोणताही उपाय पूर्ण फळ देत नाही. त्यामुळे मनामध्ये फक्त चांगले विचार ठेवायचे आहेत, दुसऱ्याच्या सुखात आनंद मानायचा आहे. आणखी एक गोष्ट सांगते. काही वेळा मुलगा किंवा मुलगी स्वतःच लग्नासाठी तयार नसतात. त्यांच्या मनामध्ये काही भीती असते, काही जुन्या गोष्टी असतात. त्यामुळे अशा वेळी त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. जबरदस्ती करू नका. शांतपणे त्यांच्याशी बोला, कारण संसार हा आयुष्यभराचा विषय आहे. फक्त लोक काय म्हणतील म्हणून घाईमध्ये लग्न करू नका. आणि हो, हा उपाय केल्यानंतर सतत प्रत्येकाला सांगत फिरायचं नाही की मी हा उपाय केला. काही गोष्टी शांततेत आणि श्रद्धेने केल्या की त्याचं फळ जास्त चांगलं मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि शांत राहायचं. आता जेव्हा तुमचं लग्न ठरेल किंवा घरात विवाहाची आनंदाची बातमी येईल, तेव्हा तो नारळ हातात घेऊन स्वामींचे मनापासून आभार मानायचे आहेत आणि त्यानंतर तो नारळ स्वामींच्या मठामध्ये अर्पण करायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केला तरी चालेल. कारण ज्यांच्या कृपेने आपलं काम पूर्ण झालं त्याचे आभार मानणं सुद्धा खूप गरजेचं असतं. मंडळी, अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट. काही लोक उपाय करून लगेच इतरांना सांगतात आणि मग सतत त्याच गोष्टीवर चर्चा सुरू होते. पण खरं सांगायचं तर काही गोष्टी शांततेत केल्या तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो. त्यामुळे उपाय केल्यानंतर मन शांत ठेवायचं आहे आणि सतत विचार करत बसायचं नाही. आणि आता शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते. विवाह हा देवाच्या आशीर्वादाने घडणारा योग असतो. योग्य वेळ आली की सगळं आपोआप जुळून येतं. तुम्ही फक्त मन स्वच्छ ठेवा, घरात प्रेम ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. बाकी सगळं स्वामी पाहतील. आणि जेव्हा तुमचं लग्न जुळेल, घरात आनंदाची बातमी येईल, त्या दिवशी मनापासून स्वामींचे आभार मानायला विसरू नका. कारण प्रत्येक शुभ गोष्ट ही देवाच्या कृपेनेच पूर्ण होत असते. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच प्रभावी उपायांसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर, लवकरच भेटूया. श्री स्वामी समर्थ.